दासी पट्टराने केले तशी तिचं हेंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना ब्राह्मण मनुष्य ब्राह्मण म्हटलं तर त्यांचं कर्म कोणतं शेतात जाऊन नांगर वगैरे घालणं हे त्यांचं कर्म नव्हे इतरांचं कर्म आहे अशा प्रकारचा ब्राह्मण करा त्याचं दैव चांगलं भाग्य चांगलं की त्याला काही साहस न करता काही खर्च न करता गळ्यानो राजा गिरनाला गळ्यानो राजा गिरनाला गळ्यानो राजा गिरनाला त्याला राजगादी प्राप्त झाली तो राजा झाला मग राजा झाल्यानंतर जे काही पूर्वीचं असेल ते सोडावं ते टाकावं परंतु नाही शक्य नाही आधी होता ग्रामदोषी आधी होता ग्रामदोषी राज्यपद आले त्यासी त्याचे पंचांग राही असो जे ज्याचं स्वरूप असतं किंवा जो ज्याचा स्वभाव असतो शक्यतो त्यामध्ये परिवर्तन होत असतं तसा हा संसार आहे दुःखरूप आहे अशा दुःखरूप संसारामध्ये किती आपण प्रयत्न केले सुख मिळण्यासाठी तर संसार आपल्याला सुख देणारच नाही नसेल तर देणार कुठून नियम असा आहे की ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडे तेच मिळत असतं ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडे तेच मिळत असतं नसेल तर मिळणार कुठून जसं धर्मात असेल खाली पाटात येणार टाकीत असेल तर नळात येणार आडात असेल तर घोड्यात येणार खिशात असेल तर हातात येणार आणि कपात असेल तर बशीत येणार एकत्र वस्तू असेल तरच मिळते नसेल तर नाही सगळा संसार दुःख प्राप्त संसार आहे कोणी आपण घ्या जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं कोणताही जीव आपण पहा प्रत्येक जीव हा दुःखीचा आहे मग राजा जरी असला तरी राजा दुःखिया राजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी दुखिया घर बैरागी दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी जो देखे सो दुखिया बाबा जो देखे सो दुखिया बाबा सर्व लोक दुःखी आहे सगळा संसार दुःखाचा आहे बिलकुल सुख नाहीच का आहे पण त्याचं प्रमाण फार कमी सांगितलं तुकाराम महाराज
पर्वता एवढे. तेव्हा संसारामध्ये सुखाचा विचार केला तर जगा एवढं सुख भाऊसाहेब महाराज तुम्ही अनुभव घेतलेला आहे. संसारामध्ये आपण सुखाचा विचार केला तर जगा एवढं सुख आहे आणि डोंगरा एवढं दुःख आहे. म्हणजे नष्टच जमा ते सुख म्हणजे जमणे दक्षिणात दिली सुख फारच कमी दुःखच फार. म्हणून या संसाराने कोणाला सोडलंच नाही. एखाद्या जीवाच्या जीवनामध्ये एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये नसेल फार दुःख बघा नसेल फार दुःख पण काहीतरी असणारच काहीतरी असणारच. म्हणून या जीवनामध्ये या संसारामध्ये कोणाला आजाराचं दुःख तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख, कोणाला चोराचं दुःख तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख. प्रत्येकाचा तेव्हा या अभंगाची थोडक्या भूमिका अशीच काही दुःख प्राप्त माणसं ज्यांनी अनेक दुःख सहन केले. तेव्हा अशा भाविकांच्या काही जगद्गुरु तुकाराम महाराजांची यांची कीर्ती झाली की देवक्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज महान संत उत्तीर्ण झाले. अशा संतांकडे गेलं तर काहीतरी उपाय मिळेल, मुक्त जाण्याचा काहीतरी मार्ग मिळेल, साधन मिळेल, उपाय मिळेल ही इच्छा ठेवून बरेच माणसं महाराजांकडे आली. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अगदी सर्वांनी नम्रतापूर्वक महाराजांचं दर्शन केलं. तेव्हा महाराजांनी विचारलं आपण अनेक जणांना हो म्हटले. येण्याचं कारण आम्ही सर्व दुःखी माणसं आहोत. आजपर्यंत अनेक दुःख सहन केले पण इथून पुढे शक्य होणार नाही. एवढंच करा जेणेकरून आमच्या जीवनाचे दुःख जाईल असा मार्ग सांगा म्हणजे काम झालं. तेव्हा महाराज म्हणतात दुःख जावं असं वाटतं ना मग तर तुम्ही एक करा. तुमच्या ठिकाणी जे काही प्राप्त मायाजाळ आहे, तुमच्या ठिकाणी जे काही मायाजाळ आहे ते मायाजाळ दूर करा, ते मायाजाळ नष्ट करा. तुमचं मायाजाळ गेलं की तुमचं दुःख गेलंच. पण महाराज तुम्ही अगदी डोंगर शब्द ठेवला मायाजाळ. आम्हाला एवढं कळत नाही मायाजाळ, पण ती मायाजाळ तरी कशाने जाणार तर त्या मायाजाळाच्या निवृत्तीचा उपाय तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
सर्वांनी ज्याने चित्त आकर्षित केलं, आपलं चित्त आपल्या ताब्यात धरलं, मन आपल्या ताब्यात ठेवलं, त्याला सगळं काय अनुकूल होत. ज्याचं मन ताब्यात नसेल त्याला काही साध्य होत. मग कोणतंही साधन करताना मन आपल्या जवळ असावं, मन अंकित असावं, मनावरती कंट्रोल असावं. ज्याने कंट्रोल केलं त्याला सगळं काही साध्य झालं. जोपर्यंत मन आपलं कळत राहतं तोपर्यंत खरं सुख मिळत नसतं. मन स्थिर करा. स्थिर करण्यासाठी समर्थ साधन भक्तीचा स्थिर करोनिया मम करोनिया वाचे गावा जनार्दन, वाचे गावा जनार्दन. आत्माला सांगतात आपलं काम करणारा, मन स्थिर करणारा आणि दुःखाकडे सुख देणारा. काही साधन एकच काम करतात, काही औषधं एकच रोग घालवतात. म्हणजे रोग घालवतात पण शक्ती देतात. काही औषधं फक्त शक्तीच देतात पण रोग नसतात. अशी काही साधनं दुःख घालवतात पण जे सुख आहे ते सुख देत नाही. दुःख नष्ट करतात पण सुख देतात. ते सुख देतात पण दुःख नष्ट करतात. जीवनात दुःख केलं पाहिजे. दुःख जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचं नाम. भगवान काय करत नाही आणि भगवंताचं नाम काय करत नाही, काय नवे केले कुठं लावायचं नाही, कुठं लावायचं. नाम काही करू शकतं, फक्त भावना चांगली झाला, आपलं मन चांगलं करा. सामर्थ्य संपन्न भगवंताचं नाम आहे. त्याच्याबद्दल भावना चांगली धरा आणि त्याच्या जीवनामध्ये नामचिंतन नसेल, नामाबद्दल आपली भावना नसेल, त्या जीवनाला काही अर्थ आहे, शोभा आहे. तसं मंदिर फार सुंदर आहे, फार खर्च करून निर्माण केलेलं आहे, अगदी नटरेबाज मंदिर आहे. पण अशा मंदिरामध्ये देवासमोर जर दिवाच नसेल तर त्या मंदिराला शोभा. तसं जीवन सुंदर आहे, पण अशा जीवनामध्ये ज्याने जगत निर्माण केलं, ज्याने आपल्याला निर्माण केलं, अशा जीवनामध्ये त्याचं नाम चिंतन नसेल, त्याची भक्त नसेल तर त्या जीवनाला देखील शोभा नाही. जैसे बिना पुरुष की नारी है, जैसे पुत्र बिना मातारी है, जल बिन सरोवर जैसा है, जल बिन सरोवर जैसा है, हरि नाम बिना जैसा है, रूप बिन मंदिर जैसा है, हरि नाम बिना
चांगले ढग आहेत पण पाऊस ढग आहे पण तिथं संतांचं असं बरंच सांगण्यासारखं आहे. तसं जीवन सुंदर आहे पण देवाची भक्तीच नाही त्याला अर्थ आहे.